श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी। देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा। पाप्यावरी प्रेम अमित, देवा तुझे असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा, करू नको रे घननिळा। काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी। तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायण। पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे। तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे किरे पांडुरंगा। श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा। एकविधा निष्ठा ज्याची जडली गजाननपदी साची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय। बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या, तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला। 30 फुटांवरून पडला खाली घडीव दगडावर, तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेतो। परी घडले अघटित कोठे न लागले त्याप्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले। सोपान साह्ये ज्यापरी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे। मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरिले मला, पडता पडता करास। सोपान साह्ये ज्यापरी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे। मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरिले मला, पडता पडता करास। पायभूमीसी लागता क्षणी, तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थ ना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ। या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे। असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारण। तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रेयाचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे। येथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय। या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलासी घेऊन, रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा। प्रतिपदे पासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी। कामसभा मंडपाचे चालले होते तेथ साचे, खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी। उत्सवाच्या कामानिमित्त कामभक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले
नुसे ते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला, तो न मसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती दोन, खांबाखाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालूनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीण, शस्त्रक्रियेत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मारहिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राण बाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पडून अंगावरी भूतजे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामीची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्या पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला, ते तू ऐके मनापुन. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर. कृपा घन बर्षल्यावर श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी पाही, कमी नाही पडणार. आण ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणा, ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी गोसावी जेवला प्रेमानी, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी, ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊनी तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत, बांधितो म्हणजे चेटुकभूत याचीन बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटील किसे तुझे वचन
हे वाघाचे पांघरुण त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्या माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी नवरी, साधू संत येता घरी, विन्मुख त्याला लागू नये. अपमान खऱ्या संताचा, झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाचा, संत चरणी प्रेमाधरी. आपुल्या वंशजाचे उणे, पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्या कारणे, समयानुसार मान द्यावा. कोप असावा ब्रह्मात्कारी, दया असावी अंतरी, जैसे का ते फणसावरी, काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास, गोसावी जाऊ लागला. दारा बाहेर जाता भला, अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसे नासा रस्त्यात. वाटील अवघ्या दिवसभर, मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर, नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला, आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला, हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलचरणा, देवगुरुचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी, समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनापासी, दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर होते दोन चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणेपरी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, तेथ पासोनी भली शेगावाचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, तुकारामासी दिला मार, ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्याया ठाई, येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही, विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात, केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला, जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले, उतरंडीसी ठेवलेले, तेच समर्थे मागितले, खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला, शिष्य हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात, पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांसी घेऊन गेली पिंपळ गावा कारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळ गावास गेला, महाराजांसी व आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांसी आणले परत, काही दिवस राहून तेथ, पुन्हा गेले अकोलीत, भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला, एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरीत ठाई.
भास्कराची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती, शेगावास गुरुमूर्ती, ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकट लाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरिता, नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत, पळू लागले असे ती सत्य, जीव आपला घेऊनी. बाधा गांधील माशांची, महाराजान झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची, परीक्षा बंकट लालाची. नरसिंगजीस भेटण्याला, स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले, अकोटा माझी भले, नरसिंगजीसी हितगुज केले, बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी, शिवरग्रामाभितरी, कृपा वज्रभूषणावरी, केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात, श्रावण मासाच्या उत्सवात, समर्थ आले राहण्यापत, येथे षष्ठमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी, अवघी आडदांड होती भली, हमेशा होई बोलचाली, त्यांची समर्थाबरोबर. हरी पाटला सावे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले, प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार, दावुनिया साचार, अभिमानाचा परिहार, केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सुत, खंडू कडताजी पाटला प्रत, आम्र भोजनाचे व्रत, चालविण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी, कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई, जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात, दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात, महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले, ते समर्थांनी नासले, निर्दोष सुटते झाले, खंडू पाटील खटल्यांतून. तैलंगी ब्राह्मणाला, वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला, सहज लिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्यासी, महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सानिध्यासी, चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला, अभिमान विरहित केला, नैनन छिंदंती श्लोकाला, रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्यावर, महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर, केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला, द्वाड घोडा शांत केला, खूण नवस करणाराला, दिली असे गांजाची. दास नवमीचे उत्सवासी, समर्थ बाळापुरासी, घेऊन आपल्या शिष्यासी, बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून, करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन, तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख, उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख, तेथे बाळा भाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई, यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही, श्री गजानन स्वामीच्या. गणेशदादा खापर्ड्याला, शुभ आशीर्वाद दिधला, छत्रीने मारून बाळाला, परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची, अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घोड्याची, कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन, भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन, गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी, देऊनी मान अडगावासी, येते झाले पुण्यराशी, श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला, द्वारकेश्वरा सनिध भला, सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थळा, वाचविले गणू जवऱ्याला, सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चूलालाची, कथा द्वादशाध्यायी साची, मूर्ती निरीच्छपणाची, प्रत्यक्ष होते महाराज. स्वामीचे वस्त्र नेसला, पीतांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला, परमभक्त होता तो. पीतांबराने कोंडोलीसी, बळीरामाच्या शेतासी, वठलेलिया आंब्यासी, पाने फळे आणविली. पीतांबर राहिला कोंडोलीत,
तेथेच झाला समाधीस्थ, नवमठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी, आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंड गावाला, मेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली, इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली, गाठ प्लेगची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरणगंगा भारतीचा, केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थांनी निजकृपे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमावस्यास, नौका फुटता छिद्रास, हात लाविला नर्मदेने. विडा माधवनाथाला, शिष्य हाती पाठविला, या कथा 14व्याला, वर्णिल्या असती साकल्ये. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला, ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास, करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात. पादुकाचा प्रसाद त्याला, झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला, ग्रहण केले आनंदे. छर्रा तुकारामाचा, कानामधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णुसाच्या घरास, जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणांनी सत्पुरुषासी त्रास द्याया. महताबशा साईला, पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी, भानामती न मानिसाची, भेट गंगा भागीरथीसी, झाली अकोटी विहिरीस. कथा बायजा माळणीची, 18व्या माजी साची, कवर डॉक्टराच्या फोडाची, कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापूना काळ्याला, दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी, मरीने झाला आजारी, त्यास घटके माझारी, समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला, श्वान उठून मेलेला, दाऊन त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी, दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटीभला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला, आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परिहरी पाटीलांनी परत, आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांसी शेगावात, ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयताते. तेव्हा बाळा भाऊला, जो का होता संशय आला, तो समर्थांनी निवटिला, करुनिया उपदेश. केले खळ्याचे संरक्षण, गाढवाचे पासून, समर्था मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले, दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा कराया कारणे. पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून, शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासई, ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी, आधुनिक कालचा हा ऋषी,
समाधीस्थ जाहला. विसाव्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा एक विसावा अवघ्या कथेचा कळस बरवा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षा परी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे ह्या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराय. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडे गावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवची मार्तंड गणपती शेगावचा. बालचंद्राचा रतनलाल. पंचगव्हाणाचा दत्तूलाल त्याच गावीचा बिसनलाल. अंबरसिंग टाकळीचा. किसन बेल मंडळेकर. विठोबा पाटील चावरेकर. हसनापूरचा राहणार गंगाराम नाव ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देवनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी चिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमविण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करिता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी. जी येईल विकावयासी पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना. काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक शून्य ना खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पुन्हा. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत भावे का. बंकट म्हणे पुत्रासी भिऊ नकोस मानसी. माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्ताचे करण्या संरक्षण मुळीच बसला तेथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडीतया. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसूऱ्याची राहणार गुजाबाई नाम जिचे.
सापड गावीचा वामन, श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी, खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वऱ्हाड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली, तो विपन्न दशा आली, अवदसेने घातली माळकंठी वऱ्हाडाच्या. विपुल पिकणे टाकिले, काश्यपीने पहा भले, नवे वाहू लागले वारे सर्व वऱ्हाडात. वऱ्हाडाची ऐसी दैना, समर्थांसी पहावेना, म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणीला भरून, तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते, राग आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी, वऱ्हाड व्हावा निर्धारी, ऐसे चित्तात असल्या जरी या वऱ्हाडी जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवणी सुखा लागी अनुभवावे. ऐसेन जरी करतील तरी याही पेक्षा येतील वऱ्हाडासी बिकट काळ, याचा विचार करा. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा, ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूपी जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकेल्या खडकावरी, त्यांचे न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करावा. कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाई. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. सन्नीतीला सोडू नका, धर्म वासना टाकू नका. शत्रून माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वऱ्हाड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वाहे अध्याय साचार, माना 21 दुर्वांकुर. पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो. तो अर्पुन गजानना, पारायणरूपी पारणा, साधून घ्यावा कराना. वेळ आता थोडक आहे. हा ग्रंथ ना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी, तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचिल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या त्या वयावरती, लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र, शाखा अध्याय तयाप्रत. पद्यरचना हीच सत्य, पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावय. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणे. दृढतर विश्वास असल्यामनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन,
रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचाने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एक्या आसनावरी राहून या शुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा, कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत, लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित, कुटिल दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे ते संत सज्जना मानस स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार, गोरा बोधला दामाजी. कुंभरखेडी ऐनाथ, सखाराम अंमळ नेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुमणामादी माणिक प्रभू. तेवीच ह्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही यत्किंचित यांच्या त्यांच्या मधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येरझार, जन्म मृत्यूची साचार, होऊन या भाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघना, तुला येवो माझी करुणा, दास गणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येतो विट, चित्ता माझी दयाळा. आ मरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस साचा, समर्था दास गणूचा अभिमान वहावा मानसी. सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला. हा ग्रंथ कळसा गेला, शेगाव ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजयनामे ग्रंथ, नौका होवो भाविकांप्रत भवसिंधू तरावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 21ोऽध्यायः समाप्तः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. सीता कांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. जय श्री गजानन.